चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी शेकडेवारी किंवा टक्केवारी हा घटक घेत आहोत आणि हा घटक सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा घटक आहे। कारण प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या घटकावर आधारित निश्चितपणे 2-3 क्वेश्चन येतातच। चला तर समोर घेऊया। बघा, शेकडेवारी जर म्हटलं तर शेकडेवारी टक्के शेकडे या चिन्हाने दर्शवितात। बघा, मग शेकडेवारी या चिन्हाने दर्शवितात आणि या चिन्हाचे वाचन जर म्हटलं तर ह्याचे वाचन शेकडा किंवा टक्के असे करतात। बघा, मग शेकडेवारीचा अर्थ भागीला 100 असा होतो। एखाद्या संख्येच्या पुढे टक्के किंवा शेकडा हे चिन्ह असल्यास त्याचा अर्थ त्या संख्येस भागाकारात 100 आहे असा होतो। म्हणजे उदाहरणार्थ बघा, 7च्या समोर शेकडा किंवा टक्के चिन्ह आहे, म्हणजे याचा अर्थ होते बघा 7 ला छेदात 100। बघा, नेक्स्ट मध्ये सांगता येते संख्येपुढे शेकडा किंवा टक्के चिन्ह असल्यास त्या संख्येस भागाकारात 100 आहेत असे समजावे। बघा, ह्या ठिकाणी बघितलं आपण आणखी एकदा बघूया। 5% किंवा शेकडा 5 म्हटलं तर 5 छेदात किंवा भागाकारात 100 आहेत असे समजावे। नेक्स्ट मध्ये घेऊया। आता याचे काही एक्झाम्पल्स घेऊयात। उदाहरण नंबर 1, 700 चे 20% बरोबर किती? मग 700 चे 20% म्हणजे 700 चे म्हणजे गुणिला, चे म्हणजे गुणिला 20% किंवा शेकडा 20 म्हणजे समोर टक्के किंवा शेकडा चिन्ह आलं म्हणजे छेदात सांगता येतात बघा 100। मग हे खाली 2 शून्य वरील 2 शून्य कटले राहतात 7 गुणिला 20 म्हणून 7 शून्य शून्य आणि 7 दुने 14 उत्तर सांगता येते 140। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। बघा, ह्याची एक शॉर्ट पद्धत सांगतो तुम्हाला, एक शॉर्ट पद्धत सांगतो। हे 20 कितीचे आहेत? 100तून 20 आहेत, शेकडा 20 आहेत। म्हणजे एका शेकड्यामागे जर 20 असेल तर 7 शेकड्यामागे किती? मग शॉर्ट पद्धत बघा, एका शेकड्यावर 20 म्हणून 7 शेकड्यावर म्हणजे 20 गुणिला 7 140। बघा, एका शेकड्यावर 20 म्हणजेच आता या ठिकाणी 500 चे 20% म्हणजेच एका शेकड्यावरती 20 म्हणून 5 शेकड्यावरती 20 गुणिला 5 म्हणजे 20×5 100। एक शॉर्ट पद्धत आहे। चला तर आपण समोर घेऊया। 1200 चे 62.5% बरोबर किती? म्हणजे 1200 चे 62.5% किती? मग ह्याचे समीकरण तयार होते बघा, 1200 चे म्हणजे गुणिला 62.5 समोर टक्के किंवा शेकडा चिन्ह म्हटलं म्हणून छेदात 100। आता वरती दशांशानंतर एक अंक आहे म्हणून खाली एक शून्य वाढवलं, वरील दशांश चिन्ह निघून गेलं। मग सांगतात बघा, खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले मग राहतात 12 गुणिला 625 आणि भागाकारात 10। आता पुन्हा ह्याला 10 ने लहान रूप देता येते। बघा, 5 दुने 10 मग वरती 5 एके 5 6 मधून 5 गेले खाली राहतो 1, या 1 वरती समोरील अंक 2 आले होतात 12 मग 5 दुने 10 पुन्हा 12 मधून 10 गेले मग खाली राहतात 2 मग या 2 वरती समोरील अंक 5 आला झाले 25 मग 5 5 25 मग राहतात बघा 12 गुणिला 125 आणि खाली छेदात 2 मग 2 एके 2 2 सके 12 मग राहतात 6 गुणिला 125 मग 6 पंचे 30 शून्य चाले 3 6 दुने 12 हातचे 3 15 15 5 हातचे आले 1 6 1 6 अधिक हातचा आहे 7 म्हणजेच उत्तर सांगता येते बघा 750। 1200 चे 62.5% म्हणजे 750। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। 400 चे 87.5%
शेकडा किती? मग सांगता येते बघा, 400 गुणिला 400 चे म्हणजे गुणिला 87.5 समोर टक्के चिन्ह म्हटलं तर छेदात 100. वरती दशांशानंतर एक अंक आहे म्हणजे खाली इथं एक शून्य वाढवूया, खालील संख्येमध्ये एक शून्य वाढवूया म्हणजेच वरील दशांश चिन्ह निघून गेले. मग खालील 1 2 वरील 1 2 शून्य कटले, मग राहतात 4 गुणिला 875 आणि भागाकारात 10. आता 5 ने लहान रूप देऊया. मग या ठिकाणी बघा 5 दुणे 10, इकडे 5 एके 5, 8 मधून 5 गेले, खाली राहतात बघा 3. 3 वरती समोरील अंक 7 आला, झाले 37 तयार. परत जाते भाग 7चा, 5 7 35, मग 37 मधून 35 गेले, राहतात 2. मग या 2 वरती पुढील एक अंक आला 5, झाले 25. मग येतात बघा 5 5 25. मग 4 गुणिला 175 आणि भागीला 2. मग बे एके बे दुणे 4, मग 2 गुणिला 175. मग बे पंचे 10, शी शून्य हातचे आले 1, बे साती 14, हातचे 1 15, शी 5 हातचे आले पुन्हा 1, मग बे एक बे हातचे 3. म्हणजे उत्तर सांगता येते बघा 350. 400 चे 87.5% बरोबर उत्तर 350. नेक्स्ट मध्ये घेऊया 800 चे 37.5% बरोबर किती? मग सांगता येते बघा आपल्याला 800 गुणिला चे म्हणजे गुणिला 37.5 समोर टक्के चिन्ह म्हटलं छेदात 100. वरती दशांशानंतर एक अंक, मग खाली एक शून्य वाढवा म्हणजे वरील दशांश चिन्ह निघून जाते. मग आता खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले, राहतात बघा 8 गुणिला 375 छेदात 10. पुन्हा याला 5 ने लहान रूप देऊया. मग 5 दुणे 10, त्यानंतर 5 7 35, 37 मधून 35 गेले, खाली राहतात 2. यावरती 5 हा एक अंक आला, झाले 25. मग 5 5 25, मग राहतात बघा 8 गुणिला 75 आणि भागाकारात छेदात 2. मग बे एक बे चुक 8, राहतात 4 गुणिला 75. मग 4 गुणिला 75, 4 पंचे 20, शी शून्य हातचे आले 2, 4 7 28, अधिक हातचे 2 30. म्हणजे उत्तर सांगता येते बघा 300. बघा आता सोडूयात 800 चे 37.5% बरोबर किती? मग सांगता येते बघा 800 चे म्हणजे गुणिला 37.5 समोर टक्के किंवा शेकडा चिन्ह म्हटलं तर छेदात 100. मग आता अंशस्थानी दशांशानंतर एक अंक आहे म्हणून छेदस्थानी एक शून्य वाढवा, दशांश चिन्ह निघून गेले. मग खाली सांगता येते बघा, खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले, मग राहतात 8 गुणिला 375 आणि भागाकारात सांगता येतात 10. आता पुन्हा याला 5 ने लहान रूप देता येते. 5 दुणे 10, 5 7 35, बघा 37 मधून 35 गेले, खाली राहतात 2. त्यावरती एक अंक आला, मग 2 वरती 5 म्हणजे 25, मग होतात बघा 5 5 25. मग राहतात 8 गुणिला 75 आणि छेदात 2. मग बे एके बे चुक 8, मग 4 गुणिला 75, मग 4 पंचे 20, शी शून्य हातचे आले 2, 4 7 28, हातचे 2 30. म्हणजेच उत्तर येते बघा 300. 800 चे 37.5% बरोबर उत्तर 300. चला नेक्स्ट मध्ये घेऊया 80 चे 12.5% बरोबर किती? मग सांगता येतात बघा 80 चे म्हणजे गुणिला 12.5 समोर टक्के चिन्ह म्हटलं म्हणजे छेदात 100. आता वरती दशांशानंतर एक अंक आहे म्हणजेच खाली शेवटी एक शून्य वाढवा, वरील दशांश चिन्ह निघून गेले. मग फक्त खाली एक शून्य
वरील एक शून्य कटले, आता त्याला 25 न भाग जाते बघा. 25 5 1,200, खाली 25 चूक 100, मग वरती 8 गुणिला 5 आणि खाली आहेत बघा छेदात भागाकारात 4. मग 4 एके 4, 4 दुने 8, मग 2 गुणिला 5, 2 गुणिला 5 म्हणजे 2 पंचे 10, म्हणजेच 80चे 12.5% शेकडा 5 म्हणजे संख्या येतात बघा 10. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. 320चे 12/8% बरोबर किती बघा. आता सर्वप्रथम आपण एक बेसिक भागाकार अपूर्णांकाचा नियम पाहूया बघा. 2/5 भागीला 3/2 म्हणजे 2/5 ला भागत आहोत, 3/5 ने भागत आहोत. मग ज्या अपूर्णांकाने भागत आहोत बघा, 2/5 ला भागत आहोत, ज्या अपूर्णांकाने भागत आहोत त्याच्या अंश व छेदाची उलटपालट करून गुणाकार करावा. 3/2 2/3, 2/3 आणि गुणाकार करावा. मग बघा वरती बेदुनी 4, खाली 5 त्रिक 15, म्हणजे थोडक्यात अपूर्णांकाच्या भागाकारात ज्या अपूर्णांकाने भागतोय, ज्या अपूर्णांकाने भागतोय त्याच्या अंश व छेदाची उलटपालट करून गुणाकार करावा. ह्या बेसिकचा वापर येथे करावा. चला तर बघूया समोरील उदाहरण. मग काय सांगता येते. 320 चे म्हणजे गुणिला 12/8% म्हटलं म्हणजे छेदात 100. मग आता 12/8ला 100 ने भागत आहोत. मग 12/8 अंश व छेद रूपात आहे, पण 100ला अंश आहे छेद नाही म्हणून 1 दिला. आणि मग लक्षात घ्या आता या ठिकाणी 12/8 ला भागाकारात आहे 100/1. मग काय करूया तर 320 गुणिला 12/8 ला भागतोय 100/8 ने भागतोय म्हणजे अंश व छेदाची उलटपालट करून गुणाकार करा. म्हणजेच काय करा 1/100. मग खाली 1 शून्य वरील 1 शून्य कटले, मग राहतात 8 एके 8 कटले, 8 चुक 32, मग 4 गुणिला 12, 4 गुणिला 12 गुणिला 1 म्हणजे 12च आणि छेदात राहतात बघा 10. मग सांगता येतात बघा 12 गुणिला 4 48 आणि छेदात 10. मग 48/10, 48 भागिला 10 म्हणजे 4.8. हे आपण भागाकाराच्या शॉर्ट नियमांमध्ये पाहिलेलं होतं. आपण ज्या संख्यांना 10, 100, 1000 अशा संख्यांनी भागत असू तर प्रत्यक्ष भागाकार न करता भाजक संख्येतील एकवर जेवढी शून्य आहे तेवढी वरील संख्येमध्ये उजवीकडे अंक सोडून दशांश चिन्ह द्यावे. इथं भाजक संख्येतील एकवर 1 शून्य आहे म्हणजे वरील संख्येत उजवीकडे 1 अंक सोडून दशांश चिन्ह दिले म्हणजे 4.8. नेक्स्ट मध्ये घेऊया 100%च्या 100% बरोबर किती बघा. 100% टक्के चिन्ह म्हटलं की लगेच छेदात 100, चे 4 ची म्हणजे गुणिला 100%. मग 100 पुढे टक्के चिन्ह म्हटलं की छेदात 100, मग खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले, खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले, मग राहते 1/1 गुणिला 1/1, 1 भागिला 1 म्हणजे 1 गुणिला 1 भागिला 1, मग 1 गुणिला 1 बरोबर 1 म्हणजे उत्तर सांगता येते बघा 1. आणि शॉर्ट फॉर्म्युल्यामध्ये आपण बघितलं पण होतं ना, कोणत्याही संख्येला जर 1 ने भागत असू तर उत्तर 30 संख्या येते, कोणत्याही संख्येला जर 1 ने भागत असू तर उत्तर 30 संख्या येते, कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणत असू तर उत्तर 30 संख्या येते. म्हणून या ठिकाणी उत्तर राहते बघा 1. नेक्स्ट मध्ये घेऊया 500%च्या 200% बरोबर किती बघा. मग 500 समोर टक्के चिन्ह म्हटलं तर छेदात 100,
चे 4 ची गुणिला 200 समोर टक्के चिन्ह म्हटलं म्हणून छेदात 100. आता खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले, खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले. इतर आता 5/1 म्हणजे 5च गुणिला 2/1 म्हणजे 2च आणि 5 गुणिला 2 10 म्हणून उत्तर येते बघा 10. नेक्स्ट घेऊया. $450च्या 2/3च्या 20% बरोबर किती? मग सांगता बघा 450 समोर टक्के चिन्ह म्हटलं की छेदात 100 चे 4 ची गुणिला 2/3च्या 20%. मग 4 म्हटलं की गुणिला आणि 20% 20च्या समोर टक्के चिन्ह म्हटलं की छेदात 100. आता खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले, मग राहतात बघा वरती 45 खाली छेदात 100 गुणिला 2/3 गुणिला 2/1. आता 3 एके 3 कटले, इथं 3 एके 3 1चा भाग गेला, मग 4 मधून 3 गेले, खाली राहतो बघा 1. या 1 वरती समोरील अंक 5 झाले 15, मग 3 पायची 15. मग इथं राहतात बघा 15 छेदात 100 गुणिला 2/3 एके 3 कटलेला म्हणजे 1 गुणिला 2/1. आता काय होणार 15 गुणिला 2 गुणिला 2 आणि छेदात 100 गुणिला 1 गुणिला 1 100 गुणिला 1 100 गुणिला 1 100च. मग बघा 15 दुणे 30 30 दुणे 60 छेदात 100. मग वरील 1 शून्य खाली 1 शून्य कटले, राहतात 6/10 आणि मग नेहमीचा फॉर्म्युला जर छेदात 10 100 1000 अशा संख्या असतील तर प्रत्यक्ष भाग न देता वरील संख्येमध्ये छेदातील 1 वर जेवढे शून्य आहेत तेवढे अंक उजवीकडे सोडून दशांश चिन्ह द्या आणि दशांश चिन्हाच्या डावीकडे अंक नसेल तर 1 शून्य देऊन टाका म्हणजे 0.6 उत्तर या ठिकाणी सांगता येते. नेक्स्ट मध्ये घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल 250च्या 35%च्या 25% बरोबर किती? बघ 250 चे 4 ची म्हणजे गुणिला 35 समोर टक्के चिन्ह म्हटलं मग छेदात 100 चे 4 ची म्हणजे गुणिला 25 समोर टक्के चिन्ह म्हटलं म्हणजे छेदात 100. मग आता खाली 1 वरील 1 शून्य कटले, मग या ठिकाणी 25 एक 25 कटले, 25 चुक 100. मग या ठिकाणी पहा राहतात आता 25 गुणिला 35 छेदात 10 गुणिला 1 छेदात 4. मग 5 एके 5 5 दुणे 10 5 7 35. मग राहतात 25 गुणिला 7 गुणिला 1 कटले छेदात इथं 25 25 गुणिला 7 गुणिला 1 म्हणजे 1 कटले छेदात 2 गुणिला 4. मग राहते बघा समोर 25 गुणिला 7 म्हणजेच 25 7 पावणे 200 175 छेदात 2 गुणिला 4 बरोबर राहतात बघा 8 4 दुणे 8. आता भाग देऊन टाकूया 8 दुणे 16 17 मधून 16 गेले, खाली राहतो 1. ह्या 1 वरती समोरील अंक 5 येतात, मग परत एकदा 8 एके 8. मग 15 मधून 8 गेले, खाली राहतात बघा 7 आणि आता समोर अंक आहे का घ्यायला नाही, मग इथं पहिले दशांश चिन्ह द्या आणि इथं 0 घ्या. मग आता 8 8 64. मग 70 मधून 64 गेले, बाकी राहतात पुन्हा 6 म्हणजे थोडक्यात दशांशानंतर अंक येत राहते
पण आपल्याला दशांशानंतर एका अंकापर्यंत पोहोचायचं, तिथं थांबून जायचं आणि आपलं उत्तर समजून घ्या 21.8. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा प्रकार 3 समोरील प्रकार घेऊया. मग तो आहे बघा 200 पैकी 25 म्हणजे किती टक्के. म्हणजे थोडक्यात याचं वाचन असं पण करू शकता तुम्ही 200च्या किती टक्के म्हणजे 1% बरोबर 25. बघा 200च्या 1% बरोबर 25. मग आपल्याला असं लिहिता येते 200 गुणिला 1 आणि 1% बरं. किती टक्के म्हणजे 1%. एक्सच्या समोर टक्के चिन्ह म्हणजे त्याला छेदात 100 आणि बरोबर आहे समोर 25. मग काय तर x बरोबर आता चल x बरोबर चिन्हाच्या डावीकडे ठेवूया आणि संख्या उजवीकडे नेऊया. मग समोरील 25 जसे आहेत तसे. आता x ला भागाकारातील 100 बाजू बदलून बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे गेल्यावर जाणार गुणाकारात गुणिला 100 आणि x ला गुणाकारातील 200 बाजू बदलून समोर जाणार भागाकारात. मग वरील 2 शून्य खालील 2 शून्य कटले म्हणजेच x बरोबर 25/2 म्हणजेच x बरोबर बे एके बे कटले बे एके बे. मग आता बे दुणे 4. मग 5 मधून 4 गेले बाकी राहते बघा 1. 1 ला 2 ने भाग जात नाही. मग इथं दशांश चिन्ह घ्या 0 द्या आणि बे पंच 10 म्हणजे उत्तर येते बघा 12.5. नेक्स्ट मध्ये बघा आता ह्यामध्ये शॉर्ट मध्ये जर म्हटलं तर शॉर्ट पद्धत अशीच बनते. बघा 200च्या 1% 200च्या किती टक्के म्हणजे 1% बरोबर 25. याला शॉर्ट मध्ये असं लिहू शकता किती च्या पैकी म्हणजे 200च्या ज्या च्या त्याला छेदात लिहा आणि अंशस्थानी 25 जे आहेत ते 200 पैकी म्हणजे किती पैकी वरती घ्या आणि ह्याला गुणाकारात 100. शॉर्ट मध्ये असंही सोडवलं तरी चालते. मग खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले म्हणजे 25/2 म्हणजेच 12.5 असं सांगता येते. नेक्स्ट मध्ये घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल 200 पैकी 50 म्हणजे किती टक्के. बघा 200 पैकी 50 म्हणजे किती टक्के तर 1% म्हणजे 200च्या 1% बरोबर 50 असं त्याचं वाचन आहे. मग कसं होतं बघा 200च्या म्हणजे गुणिला 1 च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 आणि समोरील 50 जसे आहेत तसे. मग x बरोबर समोरील 50 जसे आहेत तसे. आता x ला ठेवूया डाव्या साईडला आणि संख्या नेऊयात बरोबर चिन्हाच्या उजव्या साईडला. मग x ला भागाकारातील 100 पुढे गेले गुणाकारातील 200 पुढे गेले भागाकारात. मग खालील 1 2 वरील 1 2 शून्य कटले मग x बरोबर 50/2 म्हणजेच x बरोबर शॉर्ट मध्ये सांगता येतात 25. बघा त्याला शॉर्ट कसं लिहिता येते पहिल्यासारखंच 200 पैकी ज्याच्यापैकी खाली आणि किती तर 50 अंशस्थानी गुणिला 100. मग वरील 2 खालील 2 शून्य कटले 50/2 म्हणजेच राहतात बघा 25. नेक्स्ट मध्ये घेऊया. आठशे पैकी 200 किती टक्के. 800 पैकी 200 किती टक्के तर 1% म्हणजे 800च्या 1% बरोबर 200 म्हणजे 800 पैकी 200 या 800च्या किती टक्के असं त्याला वाचन करता येते किंवा लिहिता येते. मग बघा 800च्या म्हणजे 800 गुणिला 1 x
आणि एक्सच्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 बरोबर सांगता येतात 200. मग आता एक्स बरोबर 200. मग एक्सला चल डाव्या साईडला ठेवूया, संख्या उजव्या साईडला. एक्सला भागाकारातील 100 पुढे जाणार गुणाकारात आणि गुणाकारातील 800 पुढे जाणार भागाकारात. मग खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले, खाली राहतात एक्स बरोबर 200 भागीला 8. मग एक्स बरोबर 8 1 8 कटले, 8 दुने 16, 20 मधून 16 गेले राहतात 4. त्या 4 वरती पुढील अंक म्हणजे 0 आला, झाले 40. मग 8 पंचे 40 म्हणजे उत्तर येते बघा 25. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. एक 1000 पैकी 250 बरोबर किती टक्के? मग 1000 पैकी म्हणजेच 1000च्या x% बरोबर सांगता येईल 250. म्हणून 1000 गुणिला x भागीला 100 बरोबर 250. म्हणून x बरोबर 250 गुणिला 100 आणि भागीला 1000. मग खालील 1 2 3 शून्य कटले, वरील 1 2 3 शून्य कटले, म्हणजेच एक्स बरोबर राहतात फक्त 25. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. दोनशे 75 पैकी 22 बरोबर किती टक्के? म्हणजेच 275च्या x% बरोबर 22. म्हणून 275 गुणिला x/100 बरोबर 22. म्हणून x बरोबर 22. एक्सला भागाकारातील 100 पुढे जाणार गुणाकारात, गुणाकारातील 275 पुढे जाणार भागाकारात. मग 25 ने भाग देऊयात, लहान रूप देऊयात. 25 चुके 100. या ठिकाणी 25 1 25, 27 मधून 25 गेले राहतात 2. 2 वरती समोरील एक अंक आला, झाले 25. मग 25 1 25. मग एक्स बरोबर राहतात 22 गुणिला 4 आणि भागाकारात 11. 11 1 11, 11 दुने 22, म्हणजे 2 गुणिला 4. तर एक्स बरोबर सांगता येतात बघा 8. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 230 पैकी 92 म्हणजे किती टक्के? 230 पैकी 92 म्हणजे 230च्या किती टक्के? फक्त x% बरोबर 92. बघा, मग 230 गुणिला x/100 आणि बरोबर 92. म्हणून x बरोबर 92 गुणिला 100/230. मग खाली 1 0 वरील 1 0 कटले. मग 23 1 23, 23 चुका 23 चुका 92. मग राहतात बघा एक्स बरोबर 4 गुणिला 10. म्हणून एक्स बरोबर 4 गुणिला 10 सांगता येतात आपल्याला 40. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा, एक्सचे प्रकार चौथा घेतला होता आपण समोरील. तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद.